विचारचंद्रोदय. विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये 10वी कला आणि या 10व्या कलेमध्ये 197 नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्या उत्तराचा विचार आपण करत आहोत. त्यात 1, 2 मुद्दे झालेले आहे, 2 तिसरा मुद्दा आहे की नाही. तर विषय हा चालू आहे की कार्यापेक्षा कारण हे सूक्ष्म असतं आणि व्यापक असतं, बरोबर आहे की नाही. आणि प्रत्येक वस्तूमध्ये 5 धर्म आहेत: अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप. ठीक आहे. मग आता जे कार्य आहे तर कार्याच्या ठिकाणी सुद्धा हे 5 धर्म आहेत. त्यामध्ये अस्ति, भाती, प्रिय हे परमात्म्याचा धर्म आहे, चैतन्य आहे. नाम आणि रूप हे मात्र प्रपंच आहे, माया आहे, मायेचे धर्म आहेत, वस्तूंचे धर्म आहेत. आणि कार्याच्या ठिकाणी असणाऱ्या 5 धर्मापैकी त्या कार्याचं स्वरूप म्हणून जे असतं ते फक्त त्याचं नाव आणि त्याचं रूप. मग त्या कार्याचं नाव आणि रूप सोडलं तर ते कार्य न राहता कार्य काय होऊन जातं, कारण स्वरूप होऊन जातं. जसं काल आपण घट आणि मातीचं उदाहरण बघितलं होतं की घट हे नाव सोडलं आणि त्याचा स्थूल पोट वगैरे ऐकनिक कंबुग्रीवादिमान जो आकार आहे तो सोडला तर घट न राहता घट काय होऊन जातो, माती. कार्य हे कारण रूप होऊन जातं. त्याप्रमाणे इथं सुद्धा हे जे 5 महाभूत उत्पन्न झालेले आहेत त्यांचा क्रम आहे की आकाशापासून वायूपासून अग्नीची उत्पत्ती होते, अग्नीपासून जलाची आणि जलापासून पृथ्वीची. मग आता इथं सुद्धा पृथ्वीचं जे नाव आणि पृथ्वीचं जे रूप ते जर काढल्याचा अर्थ ती दृष्टी सोडली तर पृथ्वी ही पृथ्वी न राहता पृथ्वी आपल्या कारण रूप होऊन जाणार. मग पृथ्वीचं कारण कोण आहे, जल शेष राहिलं. मग जलाच्या ठिकाणी सुद्धा 5 धर्म आहे की नाही. त्यापैकी 5 पैकी जलाचं नाव आणि जलाचं जे रूप आहे आकार विशेष असे आहे ते सोडलं, त्याची दृष्टी काढली तर जल सुद्धा जल न राहता जल काय होऊन जातं, अग्नी होऊन जातो, बरोबर आहे की नाही. आणि एवढंच नाही तर आता हीच प्रक्रिया पुढेही न्यायची की अग्नीच्या ठिकाणी सुद्धा 5 धर्म आहेत: अस्ति, भाती, प्रिय, नाव आणि रूप. अग्नी हे नाव आणि त्याचं ज्वलनशीलता हे त्याचं रूप आहे की नाही. ते सोडलं, नाम आणि रूप काढलं तर अग्नी न राहता अग्नी काय होऊन जातो, मग वायू. कार्य हे कारण रूप होऊन जातं. मग आता वायूच्या ठिकाणी सुद्धा 5 धर्म आहेत, बरोबर आहे की नाही. तर आता 3 नंबरचा जो मुद्दा दिला आहे तो आपण बघूया, ठीक आहे ना. तर तद्वत म्हणजे वर सांगितलं की नाही काय झाला वरचा विषय की अग्नीच्या तापाने अग्नीपासून जलाची उत्पत्ती होते आणि जलाचे नामरूपाचा त्याग केला म्हणजे जल अग्निरूप होऊन जातं. इथपर्यंत आपण आलो होतो. मग आता पहा तद्वत त्याप्रमाणे अग्नी हे वायूपासून जन्म आणि नाशास प्राप्त होते. 3 नंबर मुद्दा सापडला. पान नंबर 74 वरून 6वी ओळ 3 आकडा दिलाय तिथं अच्या पुढे तद्वत जल असा शब्द आहे. तर तो जल शब्द कट करायचा आणि तिथं अग्नी शब्द टाकायचा. छापण्यात चूक झालेली आहे. आता पहा तद्वत अग्नी हे वायूपासून म्हणजे अग्नीची उत्पत्ती कुणापासून सांगितली आहे, वायूपासून. अर्थात वायू कारण आहे आणि कार्य आहे कोण, अग्नी. ठीक आहे ना. पण कसं काय म्हणे वायूपासून अग्नी उत्पन्न होतो, जरा काही युक्ती आहे का. शास्त्र सांगतं ते आम्हाला मान्यच आहे, श्रुती सांगते मान्यच आहे, परंतु काही युक्तीने जर काही सिद्ध करता आलं तर सांगा बा, असा प्रश्न असतो. तर उत्तर देत आहेत की त्या तद्वत अग्नी हे वायूपासून जन्म आणि नाशास प्राप्त होते. बघा, अग्नी पेटवला समजा आणि त्याला वायूचा जर संपर्क अजिबात येऊ दिला नाही, बंद केला तर अग्नी राहतो का, नष्ट होऊन जातो. अग्नी टिकवण्यासाठी त्याला आवश्यक तेवढ्या वायूची जरूरत असते. पूर्वीच्या काळात कंदील बनवले होते माहिती आहे. तर त्या कंदिलामध्ये एक काच असते आणि वरून त्याच्या त्या डोक्याला असे छिद्र असतात छोटे छोटे. ती का ठेवले आहेत बरं, ते जर बंद केलेत करून पहा तर थोड्याच वेळामध्ये तो कंदील काय होऊन जाईल, विझून जाईल. किंवा तुम्ही मेणबत्ती लावली आहे
आणि त्याच्यावर एखादी घागर पालथी घातली तर थोड्या वेळाने बघितलं तर ती मेणबत्ती सुद्धा काय होणार, विझून जाणार. कळलं? म्हणजे वायूच्या अधीन आहे अग्नीची सत्ता. याचा अर्थ वायूपासून उत्पन्न होतो कोण, अग्नी. अग्नी हे वायूपासून जन्म, म्हणजे अग्नीचा जन्म वायूपासून आणि नाश सुद्धा वायूच्याच अधीन आहे. जर जो सोसाट्याचा वारा आला तर तो अग्नी सुद्धा नष्टही होतो. वायूपासून जन्म आणि नाशास प्राप्त होतो. लागलं? अग्नी हे वायूपासून जन्म आणि नाशास प्राप्त होते. ठीक. पुढे काय आहे, जलाचा जन्म असा आहे की नाही, तर जलाचा शब्द खोडायचा आणि तिथं अग्नीचा असा शब्द टाकायचा. अग्नीचा जन्म आणि मृत्यू वायूच्या अधीन आहे. त्या ओळीचं तात्पर्य दिलं त्यांनी. अग्नीचा जन्म आणि अग्नीचा मृत्यू हा कुणाच्या अधीन आहे, वायूच्या अधीन आहे. यास्तव म्हणजे यावरून हे ठरतं की काय, की यास्तव ज्ञान होते की, म्हणजे यावरून निर्णय केला जातो की तेज वायूचे कार्य आहे. तेज म्हणजे अग्नी, हे कुणाचं कार्य आहे, वायूचं कार्य आहे. म्हणून तेजाहून वायू हा सूक्ष्म आणि व्यापक आहे. कोणापेक्षा, तेजापेक्षा सूक्ष्म आहे आणि व्यापक आहे कोण, वायू. का, तेजाचं कारण आहे. नियम काय, कार्यापेक्षा कारण हे सूक्ष्म असतं आणि व्यापक असतं. म्हणून तेजाहून वायू हा सूक्ष्म आणि व्यापक आहे. लागलं? पुढे. यद्यपि सूर्यादिकांचा प्रकाश घटादिकामध्ये स्थित राहिला नाही, तर आता आणखीन सिद्ध करतात की तेजापेक्षा वायू हा सूक्ष्म कसा आहे, याची सिद्धी करतायत बघा. यद्यपि सूर्यादिकांचा प्रकाश घटादिकामध्ये स्थित राहिला नाही तरी नेत्रास विषय होतो, तथापि वायू हा नेत्रासही विषय होत नाही. आहे की नाही? दोन वस्तू आपल्या समोर आहे. कोण कोण, एक अग्नी आणि दुसरा वायू. अग्नीपेक्षा सूक्ष्म दाखवायचा आहे कोण, वायू. युक्ती काय, तर सांगतायत की म्हणे जसं जल घटामध्ये स्थित राहतं की नाही, पण आकाश हे अग्नी किंवा प्रकाश हे अग्नीचंच रूप आहे, त्याला घटात साठवून ठेवता येतं का, नाही. म्हणून ही युक्ती दिली होती माग, कशाकरिता, की जलापेक्षा सूक्ष्म आहे कोण, अग्नी, हे सांगण्याकरिता. आता त्याचं अनुसंधान करत करत बोलताय तिथं की यद्यपि जरी सूर्याचा प्रकाश हा घटामध्ये साठवून साठवता येत नाही, हे जरी असलं तरी पण अग्नी किंवा प्रकाश हा आपल्याला इंद्रियांना दिसतो की नाही, दिसतो डोळ्याला. आणि वायू हा डोळ्याला दिसतो का, नेत्रेंद्रियाला नाही. याच्यावरून ठरतं की काय, अग्नीपेक्षा सूक्ष्म आहे कोण, वायू. कळलं? बघा. यद्यपि सूर्यादिकांचा प्रकाश घटादिकामध्ये स्थित राहिला नाही, म्हणजे साठवून ठेवता येत नाही, तरी पण नेत्रास विषय होतो, म्हणजे डोळ्यांना दिसतो कोण, प्रकाश, अग्नी. ठीक आहे. तथापि वायू हा नेत्रासही विषय होत नाही. आणि तुम्ही डोळ्याने पाहण्याचा प्रयत्न केला कुणाला, वायूला, तर वायू दिसतो का डोळ्याला, दिसत नाही. याच्यावरून काय ठरलं की सूक्ष्म आहे कोण, वायू. कुणापेक्षा, अग्नीपेक्षा. असं. पुढे पुराणांतरीही म्हणजे पुराणांमध्ये देखील तेजाहून वायू हा सूक्ष्म आणि व्यापक असे ध्वनित केले आहे, म्हणजे प्रतिपादन केले आहे. यास्तव तेजाहून वायू सूक्ष्म आणि व्यापक आहे. आलो आपण आता कुठपर्यंत, वायूपर्यंत. ठीक आहे. आता पुढे जाऊया. आता वायूपेक्षाही सूक्ष्म आणि व्यापक आहे कोण, आकाश. का बरं, वायूचं कारण आहे कोण, आकाश. बघा पुढं 4था नंबरचा मुद्दा. तद्वत वायूची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही आकाशात होतात. आहे की नाही? वायूची उत्पत्ती कुठं होते, आकाशात होते. वायूचं आकाशच नसेल तर आपल्याला वायूला राहायला स्थान भेटेल का, नाही. उत्पत्ती पुन्हा स्थिती सुद्धा कुठं, आकाशामध्ये. आणि लय जरी झाला तरी वायूचा कुठं होतो, आकाशामध्ये. वायूची उत्पत्ती, स्थिती, लय ही आकाशात होतात. यास्तव म्हणजे यामुळे स्पष्ट होते की काय, वायू हे आकाशाचे कार्य आहे. बरोबर. कारण कोण, आकाश. कार्य कोण, वायू. मग सूक्ष्म कोण, आकाश. कुणापेक्षा, वायूपेक्षा. व्यापक कोण, आकाश. कुणापेक्षा, वायूपेक्षा. म्हणजे वायूपेक्षा सूक्ष्म आहे आणि व्यापक आहे कोण, आकाश.
यास्तव स्पष्ट होते की वायू हे आकाशाचे कार्य होय. वायूहून आकाश हे सूक्ष्म आणि व्यापक आहे कारण असल्यामुळे. पुढे आता कसं काय सूक्ष्म आहे बा स्पष्ट करून सांगतात. यद्यपि नेत्रास अविषय आहे, म्हणजे नेत्राला दिसत नाही, नेत्राचा विषय होत नाही. कोण? वायू. तथापि त्वचेकडून स्पर्श गुणद्वारा त्याचे ग्रहण होते. त्वगिंद्रियाला त्याचा स्पर्श जाणवतो ना, मग स्पर्श गुणाच्या माध्यमाने वायूचं प्रत्यक्ष होतं त्वगिंद्रियाच्या द्वारे. परंतु आकाश हे त्वचेकडूनही ग्रहण केले जात नाही. पण आकाश हे त्वगिंद्रियाला कळतं का? नाही. याचा अर्थ काय ठरलं की त्वगिंद्रियाला कळणारा जो वायू त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. कोण? त्वगिंद्रियाला न कळणारं आकाश आहे की नाही. याच्यापेक्षा काय झालं सिद्ध की वायूपेक्षा सूक्ष्म आहे. कोण? आकाश. परंतु आकाश हे त्वचेकडूनही ग्रहण केले जात नाही. पुराणामध्ये काय सांगितलं आहे की वायूपेक्षा व्यापक आहे. कोण? आकाश. पुराणांतरी वायूहून अधिक देशवर्ती आकाश आहे, म्हणजे व्यापक आहे. अधिक देशात राहतो त्याला व्यापक म्हणतात. अधिक देशवर्ती आकाश आहे असे प्रतिपादन केले आहे. यास्तव म्हणजे यामुळे वायूहून आकाश सूक्ष्म व व्यापक आहे. तर आपण आता कुठपर्यंत येऊन पोहोचलो? आकाशापर्यंत. ठीक आहे. आता पुढे जाऊया. 5वा मुद्दा. तद्वत आकाशाच्या पुढे काय आहे असा विचार केला असता आहे ना, किंवा कुणाला विचारला असता किंवा स्वतः विचार केला असता उत्तर मिळतं काय? पुढे काय वा काय माहित नाही बा आपल्याला, मी काही जाणत नाही. न जाणणं म्हणजेच काय? अज्ञान. याचा अर्थ काय आहे पुढे? अज्ञान. अज्ञान म्हणजेच माया असं त्याचा अर्थ. तद्वत आकाशाच्या पुढे काय आहे असा विचार केला असता मी जाणत नाही अशा प्रकारे कुंठित भावाच्या आश्रयास विषय जे अज्ञान त्याची प्रतीती होते. कुणाची? अज्ञानाची. कशावरून? कुंठित भाव झाला म्हणजे मती थांबली, बुद्धी थांबली. काय? पुढं काय माहीत नाही. थांबली की नाही बुद्धी? त्या कुंठित भावाचा जो विषय ते कोण आहे? अज्ञान. हा त्याचा अर्थ. अशा प्रकारे कुंठित भावाच्या आश्रयास म्हणजे आहे की नाही, आश्रयास विषय म्हणजे कुंठित भावाचा जे विषय जे असं कोण आहे? विषय जे अज्ञान त्याची प्रतीती होते. यास्तव यावरून ठरतं की काय? यास्तव ज्ञान होते की, ज्ञान होतं म्हणजे यावरून असा निर्णय केला जातो की आकाश हे अज्ञानाचे कार्य आहे. अज्ञानापासून उत्पन्न झालं. कोण? आकाश. अज्ञान म्हणजे कोण? माया. आकाश हे अज्ञानाचे कार्य आहे. बरोबर. म्हणून ते अज्ञान आकाशाहून सूक्ष्म व व्यापक आहे. तिथं म्हणून शब्द लिहा आहे आणि त्याच्यामध्ये म्हणून ते अज्ञान, ते अज्ञान काय ठरलं? आकाशाहून सूक्ष्म आणि व्यापक. कारण नियमच आहे आपला काय? कार्यापेक्षा कारण हे सूक्ष्म असतं आणि व्यापक असतं. म्हणून ते अज्ञान आकाशाहून सूक्ष्म व व्यापक आहे. बरोबर आहे की नाही? पुढे चला. यद्यपि आकाश त्वचेचा जरी विषय नसला, जसं वायू हा त्वगिंद्रियाच्या द्वारे जाणला जातो की नाही, त्याप्रमाणे आकाश त्वगिंद्रियाद्वारे जाणलं जातं का? नाही. पण जरी आकाश त्वगिंद्रियाच्या द्वारे जाणल्या जात नसलं तरी पण काय हो? यद्यपि आकाश त्वचेचा जरी विषय नसला तरी मनास ग्रहण होतो. कोण? आकाश. मनास ग्रहण होतं. काय? आकाश. आणि अज्ञाने मनासही ग्रहण होत नाही. निदान आपण मनाने तरी जाणतो की नाही की आकाश असं असं मोठं आहे, शास्त्रात सांगितलेलं आहे. मनाचा विषय होतो. कोण? आकाश. पण अज्ञान हे मनाचाही विषय होत नाही. याच्यावरून काय ठरलं मग? की व्यापक आहे. कोण? आकाशापेक्षा माया. अज्ञान हे व्यापक आहे कारण ते मनाचा विषय होत नाही आणि आकाश मनाचा विषय होतं. याच्यावरून ठरलं की अज्ञानापेक्षा नाही, आकाशापेक्षा सूक्ष्म आहे. कोण? माया. अज्ञान सूक्ष्म आहे आणि व्यापक आहे. आणि अज्ञान हे मनासही ग्रहण होत नाही. झालं. आकाशाहून
अनेक गुण अधिक अज्ञान आहे. सापडलं? तिथं काय करायचं माहिती आहे का? तर गुण हा शब्द हिंदी आहे. मग काय करायचं? आकाशाहून अनेक पटीने अधिक अज्ञान आहे. अनेक पटीने मोठा आहे असा अर्थ आहे त्याचा. गुण शब्दाच्या जागेवर काय पाहिजे? पटीने. आकाशाहून अनेक पटीने अधिक अज्ञान आहे असा शास्त्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. झालं? मग शास्त्रावरून काय कळलं? की आकाशापेक्षा व्यापक आहे अज्ञान. आणि शास्त्रावरून देखील कळतं की आकाशापेक्षा सूक्ष्म आहे अज्ञान. आणि युक्तीने पण सिद्ध झालं की काय? की आकाशापेक्षा सूक्ष्म आहे अज्ञान. युक्ती काय? की आकाश हे मनाचा विषय बनतं, अज्ञान हे मनाचा विषय बनत नाही. यावरून आकाशापेक्षा सूक्ष्म आहे कोण? अज्ञान. झालं? असा शास्त्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. वास्तव अज्ञान हे आकाशाहून, वास्तव नाही तिथं काय पाहिजे? यास्तव. यास्तव म्हणजे यामुळे, या कारणाने. अज्ञान हे आकाशाहून सूक्ष्म आणि व्यापक आहे. लागली पंक्ती? पुढे जाऊया. आता 6 नंबरचा मुद्दा पहा. तद्वत मी जाणत नाही अशा अनुभवाचा विषय जे अज्ञान, त्याचे प्रकाशक अथवा द्योतक चैतन्य होय. आता अज्ञानता आहे, बरोबर, अज्ञानापर्यंत आपण आलो, पण त्या अज्ञानाचं सुद्धा प्रकाशन करणारं कोणीतरी आहे ना. मनुष्यच म्हणतो ना काय? मी जाणत नाही. मी जाणत नाही म्हणजे काय? अज्ञान. किंवा कधी कधी म्हणतो मी अज्ञानी आहे, मला ही गोष्ट कळत नाही म्हणजे काय? अज्ञान. पण अज्ञान आहे मला, त्या अज्ञानाचं प्रकाशन तरी कोणीतरी केलं की नाही? की अज्ञान आहे म्हणून. मग अज्ञानाचं प्रकाशन कोणी केलं? अज्ञानी, चैतन्याने. असं. तद्वत मी जाणत नाही अशा अनुभवाचा विषय जे अज्ञान, त्याचे प्रकाशक अथवा द्योतक, प्रकाशक म्हणा, द्योतक म्हणा, आहे की नाही? कोण आहे? चैतन्य होय. आणि अज्ञान आहे, अज्ञान भासते. अज्ञान हे अज्ञानी पुरुषांना प्रिय आहे. अज्ञानाच्या ठिकाणी सुद्धा तिन्ही धर्म अस्ति, भाती, प्रिय. कारण अज्ञान अध्यस्त आहे. आत्मा म्हणजे चैतन्य ब्रह्म अधिष्ठान आहे. आणि त्या अधिष्ठानाचे जे धर्म आहेत अस्ति, भाती, प्रिय, ते सर्वच अध्यस्त पदार्थामध्ये अनुगत आहेत. कळलं की नाही? आणि म्हणून अज्ञान सुद्धा जर अध्यस्त आहे आत्म्यावर, तर अज्ञानाच्या ठिकाणी सुद्धा हे तिन्ही धर्म कोण? अस्ति, भाती, प्रिय. यद्यपि ब्रह्माचे हे काही धर्म नाही आहे, अस्ति, भाती, प्रिय, ते त्याचं स्वरूप आहे. पण कळण्याकरिता शब्दप्रयोग केला जात आहे की हे तीन धर्म कुठं दिसतात? अज्ञानाच्या ठिकाणी सुद्धा आहे. कसं काय बरं? बघा. तर अज्ञान आहे म्हणजे माया आहे, अज्ञान आहे, हे काय झालं? अस्ति, बरोबर. अज्ञान भासतं, अज्ञानाचं मी प्रकाशन करत आहे, अज्ञान माझ्या ठिकाणी आहे, हे काय झालं? भान होणं म्हणजे चित, अस्ति, भाती. आणि पुन्हा अज्ञान हे प्रिय आहे. सर्वांना जरी प्रिय नसलं तर काही काही लोकांना प्रिय आहे. कोण? अज्ञान. बरोबर आहे की नाही? कोणाला प्रिय आहे? जे अत्यंत गाढ अज्ञानात आहे त्यांना ती प्रिय आहे. त्यांना जर तुम्ही म्हटलात ना, बाबा मी तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचता यावी म्हणून जरा क क ब ब जरा वाराखडी शिकवतो, ते म्हणणार काय की राहू द्या, भरपूर दिवस झाले असेच गेले आमचे, आता इथून तरी पुढं काय करायचं ज्ञानेश्वरी वाचून? बरं आहे आमचं तसंच म्हणजे आम्हाला अज्ञानच आवडतं, हा त्याचा अर्थ आहे. बघा, अज्ञान हे अज्ञानी पुरुषांना प्रिय आहे. बरोबर आहे की नाही? या प्रकारे यावरून अज्ञानामध्ये अनुस्यूत म्हणजे व्यापक असे कोण? अस्ति, भाती, प्रिय रूपाने ब्रह्मचैतन्य प्रतीत होत आहे. ब्रह्मचैतन्य अस्ति, भाती, प्रिय रूपाने अनुस्यूत, अनुगत, व्यापक रूपाने प्रतीत होत आहे. कुठं? अज्ञानामध्ये देखील. तेच दिलं इथं. अनुस्यूत म्हणजे व्यापक असे अस्ति, भाती, प्रिय रूपाने ब्रह्मचैतन्य प्रतीत होत आहे. यास्तव यावरून काय ठरलं की अज्ञान हे ब्रह्मचैतन्याचे आश्रित आहे. अज्ञान कोणाचे आश्रित आहे? ब्रह्मचैतन्य. अज्ञान यद्यपि उत्पन्न होत नाही, ते अनादि आहे, परंतु अध्यस्त आहे, कल्पित आहे. का? जर ते कल्पित नसतं तर ज्ञानाने त्याची निवृत्ती झाली नसती. पण ज्ञानाने निवृत्ती होते की नाही? होते. कुणाची? अज्ञानाची. कसं? ज्या वस्तूचं अज्ञान असतं
ते अज्ञान त्या वस्तूच्या ज्ञानाने काय होतं, निवृत्त होतं. व्यवहारात त्याचा अनुभव सर्वांनाच आहे. समजा घटाचं अज्ञान असेल तर घटाचं अज्ञान कशा निवृत्त होतं, घटाच्या ज्ञानाने. याच्यावरून ठरतं की अज्ञान हे काय आहे, कल्पित आहे. अज्ञान म्हणजेच माया, ब्रह्मचैतन्याचं स्वस्वरूपाचं आपल्याला काय आहे, अज्ञान आहे. पण शास्त्र शिकून त्याचं मनन निधिध्यासन करून करून लक्षात आलं की हे सर्व घट आहेत. जेवढे शरीर दिसतात ना, हे पंचकृत पंचमहाभूताची एक एक काय आहे, गोळा आहेत, चिखलाचा गोळा असल्यासारखा. आणि त्या साऱ्यामध्ये त्यांना साऱ्यांना प्रेरणा देणारा, साऱ्यांचा प्रकाशक, साऱ्यांना चालवणारा कोण आहे, मी चैतन्य ब्रह्म आत्मा. मग मी एका शरीराला चालवतो का, नाही. कोणाला चालवतो, जेवढे शरीर चालतात ना, म्हणजे पाहतात, काम करतात, साऱ्या शरीरांची प्रवृत्ती होते, तर साऱ्या शरीरांना प्रेरणा देणारा कोण आहे, मी. शरीर तसं पाहिलं तर कसं आहे, जड आहे की नाही. जसं दगड आहे की नाही, जड आहे, हलत नाही, डुलत नाही. त्याप्रमाणे शरीर सुद्धा कसं आहे, जडच आहे. जर जड नसतं तर मेल्यावर सुद्धा आहे की नाही, त्याच्यातलं सूक्ष्म शरीर निघून गेल्यावर सुद्धा ते चालायला पाहिजे. चालतं का, चालत नाही, अजिबात नाही. असं वाकड तिकडे कसं जर पडेल असेल ना, तसंच पडेल राहील. त्याला दुसऱ्याला दुसरा माणूस होतो आणि तो काय करतो, त्याला मग व्यवस्थित करतो. याचा अर्थ शरीर कसं आहे, जड आहे. पण एवढं मोठं जड शरीर चालतं, खातं, पाहतं, होतं की नाही सारं. मग कोणाच्या सत्तेने, चैतन्याच्या सत्तेने. आणि ते चैतन्य कोण आहे, ब्रह्म आहे. तेच काय आहे, आत्मा आहे. आणि ते किती आहे चैतन्य असे, हा एकच आहे. तुम्ही 1000 बल्ब लावा, हो, काचा वेगवेगळे दिसतील, गोळे काचेचे वेगवेगळे 1000 बल्ब आहे की नाही. पण त्या साऱ्या बल्बामध्ये अनुस्यूत एक तत्व आहे की ज्याच्यामुळे ते सारे बल्ब प्रकाशित आहे. यद्यपि बल्ब जड आहेत, ते काय अंधाराचा नाश करू शकत नाही. केवळ बल्बानेच जर अंधकाराचा नाश झाला असता तर वायर जोडायची गरजच पडली नसती. नुसतं बल्ब आणायचा घरात ठेवून द्यायचा. पण असं होतं का, नाही. तो जड आहे, तो अंधकाराचा नाश करू शकत नाही. मग त्याला काय द्यावी लागते, विद्युत, त्याला प्रेरणा देणारं तत्व, जे डोळ्याला दिसत नाही. की दिसते विद्युत डोळ्याला, नाही ना. जर विद्युत डोळ्याला दिसली असती तर झाडावर जाऊन फांदी तोडलीच नसती. पण ती दिसत नाही. हात लागल्यानंतर अनुभवाला येते, स्पर्श झाल्यावर मात्र अनुभवाला येते. असा झटका मारते की माणूस वरून उडी टाकतो, विचार करत नाही खाली जाळी एका काटे म्हणून. कळलं की नाही. सांगायचं तात्पर्य, 1000 जरी तुम्ही लाईट लावले, 2000 10,000 जरी लाईट लावले तर त्या साऱ्यामध्ये चैतन्य तत्व काय आहे, पण गंमत अशी झाली की ती लाईट भांडायला लागली एकमेकाबरोबर. का, तो म्हणतोय तू वेगळा आहे, मी वेगळा आहे, तुझा माझा काही संबंध नाही. मी बघ कसा मोठा आहे, कारण काही मोठे लाईट आहे, काही लहान आहे, काही झिरो आहे. मग तो एक दुसऱ्याला हिनवतो, काय टिम 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 प्रकाश आहे, त्यात काय सत्ता आहे की नाही. आणि मोठा काय म्हणतो, हो राव तुम्ही लईच मोठे, खरंच ना, तुमचा प्रकाश बघा किती मोठा आहे. पण त्या दोघांना आडवाला हे माहित नाही काय, की आपल्या दोघांत तत्व एकच आहे. म्हणून चैतन्य, बिजली रूप आहे की नाही, त्याला काय म्हणतात, विद्युत. त्याप्रमाणेच ही सारी स्थिती आहे. हे शरीर, ते शरीर, ते शरीर, गाईचं, बैलाचं, माणसाचं, जेवढे म्हणून शरीर आहे, इंद्रादिक देवांचं, हे शरीर म्हणजे काय बरं, पंचीकृत पंचमहाभूत पंचीकरण झालं म्हणजे एक मोठा चिखलाचा गोळा तयार झाला. आणि मग काय केलं, ईश्वराच्या संकल्पाने काय झालं की एक गोळा असा छोटासा काढला ते एक शरीर झालं, एक गोळा काढला ते एक शरीर झालं. असे 1000 बल्ब तयार केले. आणि 1000 बल्ब तयार होऊन काय झालं, मग ते सारे चालायला लागले, बोलायला लागले. आणि मग ते एक दुसऱ्याला हिणायला लागले, हे तू मोठा, तू लहान, तू काळा, मी गोरा. अरे हे काय आहे, अरे भाऊ हे सारे शरीर म्हणजे काय आहे, पंचकृत पंचमहाभूताची फक्त काय आहे, ते जड गोळे आहेत. पण या साऱ्यांना चालवणारं जे तत्व आहे ना, चैतन्य, ते मात्र एकच आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा भेद नाही. म्हणजे मग असं आहे तर मग याचे सुखदुःख मला व्हायला पाहिजे, माझे सुखदुःख तुम्हाला कळायला पाहिजे, कारण साऱ्यामध्ये चैतन्य एकच आहे. पण असं होतं का, होत नाही. कशावरून तुम्ही म्हणता की साऱ्या शरीरांमध्ये चैतन्य काय म्हणून, तर काय उत्तर याचं, हा कळलं की नाही. सुखदुःख हे धर्म जर आत्म्याचे असते तर ही शंका बरोबर आहे की एकाचे सुख दुःख दुसऱ्याला व्हायला पाहिजे. पण ते धर्म आत्म्याचे नाही आहे, आत्मा तो सुख स्वरूपच आहे. मग हे धर्म कुणाचे आहे, अंतःकरणाचे आहे किंवा बुद्धीचे आहे. आणि ती बुद्धी किंवा ते अंतःकरण प्रत्येक शरीरामध्ये कसं आहे, भिन्न भिन्न आहे. म्हणून एकाचे सुख दुःख दुसऱ्याला कळत नाही. पण चैतन्य तत्व मात्र सर्व शरीरामध्ये एकच आहे. म्हणून नेहमी
विचार करावा लागतो. काय केला पाहिजे साधकाने? काय की ब्रह्मबोध आपल्याला व्हायला पाहिजे ना. ब्रह्मबोध असं थोडी होणार आहे की मेडिकलमध्ये गेलं, गोळ्या आणल्या, खाल्ल्यात आणि झाला ब्रह्मबोध. असं नाही, विचारानेच होणार आहे. किंवा कोणीतरी आलं, डोक्यावर हात ठेवला आणि झाला ब्रह्मबोध, असं होत नाही. आपुली आपण करा सोडवणं असं म्हटलंच नसतं. कळलं की नाही? जर गोळ्या खाऊन किंवा दुसरं काही उपाय करून वरच्या उपायाने जर ब्रह्मज्ञान झालं असतं तर ब्रह्मज्ञान होण्याकरिता प्रयत्न कोणाला करावा लागणार आहे? आपल्यालाच करावं लागणार आहे. आणि आपल्याला करावं लागणार म्हणजे काय? ते काही क्रियेचा विषय नाही आहे, क्रियेने होणारा नाही आहे, विचाराने होणार आहे. म्हणून हे सारे शास्त्र शिकणं म्हणजे काय आहे? विचार आहे. कळलं की नाही? आणि विचार माणसाचे जसे असतील ना त्यानुसारच माणसाला सुखदुःख होत असतात. माणसाचे नकारात्मक विचार असले व्यवहारात सुद्धा तर तो माणूस अत्यंत काय असतो? दुःखी असतो. आणि ज्याचे सकारात्मक विचार असतात तो कसा असतो? सुखी असतो. त्या तिकडे दोघं जण गप्पा मारून राहिले आणि इकडून पाहणारा आहे की नाही विचार करू राहिला, अरे ज्या ते आपल्याकडे पाहून बोलतात ना त्या नक्कीच ते आपल्याविषयी विचार करीत असतात. हा नकारात्मक विचार आहे, दुःख देणारा आहे. आणि याने काय विचार करावं? नाही, काहीतरी शास्त्राची चर्चा करीत असतील, काय प्रश्न, काय उत्तर, माया काय, ब्रह्म काय, काही नाही विचार करीत असले, आपलं काय घेणं देणं. सकारात्मक विचार केला तर दुःख होणार नाही तर बोलता येते तिकडं आणि हा इकडं तर पडतोय, दुःख झालं की नाही? सर्व सुख दुःख कोणावर अवलंबून आहे? विचारावरच अवलंबून आहे की नाही? म्हणून विचार. आता ब्रह्मबोध आपल्याला झाला पाहिजे तर कसा विचार करणार आपण? की हाच विचार करायचा काय की जेवढे शरीर दिसतात ना हे सारे लाईट आहेत, काचेचे गोळे आहेत, म्हणजे चिखलाचे गोळे आहेत, पंचमहाभूताचे आहे, जड आहे. आणि साऱ्यामध्ये अनुस्यूत तत्व ते विद्युत सारखं कोण आहे? मीच आहे. मग आता मीच जर सर्वत्र ओतप्रोत भरलेलो आहे तर आता मी कोणाविषयी द्वेष करू, कोणाविषयी आसक्ती करू आणि कोणाविषयी क्रोध करू? काहीच नाही. जसं स्वतःची जीभ स्वतःच्या दाताने चावली, कधी दात पाडला कधी? कोणी पाडतं? कोणीच पाडत नाही. का बरं? दातही आपला आणि जीभही आपलीच वस्तू जेव्हा असते ना तेव्हा मनुष्य काय करत नाही, असे दात बीत पाडत नाही. मग आता एखाद्याला मनुष्य आता शिवे देईल का? नाही. एखाद्याला चापट मारील का? नाही. कोणाचा द्वेष करील का? नाही. का बरं? की ज्याचा द्वेष करायचा तो सुद्धा कोण आहे? मीच आहे ना. मग जर तिथेही मीच आहे, इथेही मीच आहे, सर्वत्र मीच जर व्यापक भरलेलो आहे तर मी कुणाचा द्वेष करू? काही नाही. आणि लोभ धरून कुणाचे खिशे कापू? होईन काही इच्छा? कोणाची गळे कापायची म्हणजे कसं? काही लोकांची काय भावना असते, ये न केन प्रकारे दुसऱ्याच्या खिशातला पैसा आपल्या खिशात कसा येईल? मग अन्याय करून काहीतरी काय घोळ उलट सुलट किंवा खोटं नाटं चोरी करून म्हणा, काय खिशे कापून म्हणा, असे प्रयत्न करतात की नाही लोक, किंवा दुकानदार लोक वगैरे ये न केन प्रकारे मग ते काय काटा मारून का होईना, आहे की नाही? पण आता जर समजा ही भावना झाली कोणती की अरे त्याच्यातही मीच आहे, माझ्यातही मीच आहे, मीच जर सर्वत्र व्यापक आहे तर मी आता काय म्हणून कुणाला त्रास देऊ, कुणाला शिवे देऊ, कुणाला दगड मारू? कळलं की नाही? मग असं करता 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 स्वतःच्या स्वरूपावर काय व्हायचं आहे? स्थित व्हायचं आहे. देहापासून मी निघून जाईल आणि तो मी कुठं थांबवायचा? स्वस्वरूपाच्या ठिकाणी. आणि याचं चिंतन वाढवणं म्हणजेच निधिध्यासनाचा अभ्यास आहे. आणि निधिध्यासनाची परिपाक अवस्था म्हणजे समाधी आहे, तोच ब्रह्मबोध आहे, ती ब्राह्मी स्थिती आहे. आणि त्या स्थितीपर्यंत आपल्याला जाऊन पोहोचायचं आहे की नाही? तुकाराम महाराजांच्या अंगावरून काय झालं, एकदा चिमण्या काहीतरी उडून गेल्या वाटतं, आहे की नाही? आणि नाही घाबरून अशा पळून गेल्या दूर. त्यांना खूप वाईट वाटलं. अरे कसं काय असं? जर मी यांच्या सर्वत्र आहे, ओतप्रोत माझं स्थिती झाली आहे, याचा अर्थ माझ्यात काहीतरी अजून कमी आहे. आणि मग जेव्हा त्यांची परिपक्व अवस्था झाली त्यावर त्यांच्या अंगावर अशा चिमण्या येऊन बसायच्या, आहे की नाही? पशुपक्षी सुद्धा त्यांना काही करायचं नाही. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. ज्याची त्या स्वरूपामध्ये स्थिती झाली आहे ना परिपूर्ण, आणि जंगलात जाऊन वाघापर्यंत जरी गेला तरी वाघ सुद्धा त्याला खाणार नाही. सारे प्राणी त्याच्यावर प्रेम करतात. कालच गेलंय केनोपनिषदामध्ये गेलंय ना, आठवतं की नाही? कालच गेलंय ना. काय की त्याचं फल सांगितलंय, अभिवांछती सर्वाणी भूतानी अभिसंवांछन्ति, असं गेलंय की नाही? की ज्याने वर्णनीय उपासना केली आहे की सर्वांचा प्रत्येक आत्मा मीच आहे, अशा स्थितीमध्ये जो झाला आहे, सर्व प्राणी मात्र सुद्धा त्याचीच काय करतात? प्रार्थना करतात, इच्छा करतात, अपेक्षा करतात. कळलं की नाही? चला कुठपर्यंत झालो आपण? चला अज्ञान त्याच्या ठिकाणी अस्ति, भाती आणि प्रिय हे तीन धर्म दाखवले की नाही? पंक्ती पहा.
175 वर पहिलीच पंक्ती आहे. अज्ञान भासते, अज्ञान हे अज्ञानी पुरुषांना प्रिय आहे. या प्रकारे अज्ञानामध्ये अनुस्यूत व्यापक असे अस्ति भाती प्रिय रूपाने ब्रह्मचैतन्य प्रतीत होत आहे. यास्तव अज्ञान हे ब्रह्मचैतन्याचे आश्रित आहे. इथपर्यंत चालतो की नाही? अज्ञानी कुणाच्या आश्रित आहे? ब्रह्मचैतन्याच्या आश्रित आहे. आश्रय आणि आश्रित. आश्रय कोण? ब्रह्मचैतन्य. आश्रित कोण? अज्ञान. जसं भूतलावर घट ठेवला आहे, त्या दोघांमध्ये एक आश्रय आहे, एक आश्रित आहे. आश्रय कोण? भूतल. आश्रित कोण? घट. त्याप्रमाणे यास्तव अज्ञान हे ब्रह्मचैतन्याचे आश्रित आहे. पुढे पहा, या ब्रह्मचैतन्य अज्ञानाहून सापडलं का? तिथं काय करायचं? शब्द लिहायचा आहे वरून चौथी वर. याच्या पुढे या कारणाने, कारणाने शब्द. आता पहा, या कारणाने म्हणजे यावरून ब्रह्मचैतन्य अज्ञानाहून सूक्ष्म व व्यापक आहे. बरोबर? चला सांगा बघू. सूक्ष्म आणि व्यापक कोण? ब्रह्मचैतन्य. कुणापेक्षा? अज्ञानापेक्षा. कशावरून? हा, आश्रय आहे म्हणून. कारण आश्रित पदार्थापेक्षा व्यापक आणि सूक्ष्म असतं कोण? आश्रय. जसं भूतलावर घट ठेवला तर घट आश्रय आहे आणि आश्रित कोण आहे? भूतल. घटापेक्षा व्यापक आहे कोण? भूतल. आणि सूक्ष्म आहे. अशा रीतीने या कारणाने ब्रह्मचैतन्य अज्ञानाहून सूक्ष्म व व्यापक आहे. अथवा आणखीन दुसऱ्या युक्तीने सांगतात ब्रह्मचैतन्य अज्ञानापेक्षा सूक्ष्म आणि व्यापक कसं आहे म्हणून. अथवा अज्ञान हे मनास विषय नसले तरी ते मी जाणत नाही अशा अनुभवरूप लिंगद्वारा अनुमान होते. म्हणजे अनुमानाचा विषय बनतो कोण? अज्ञान. लिंग म्हणजे हेतू. कोण हेतू? मी काही जाणत नाही, आहे की नाही? हा अनुभव आहे की नाही? यावरून ठरतं काय? की अज्ञान हे आहे म्हणून. ठीक आहे ना? काय म्हटलं इथं? अथवा अज्ञान हे मनास विषय नसले तरी ते मी जाणत नाही या अनुभवरूप लिंगद्वारा, अनुभवरूप हेतूच्या वरून अनुमान होते. अनुमान केलं जातं की अज्ञान आहे. आणि ब्रह्मचैतन्य हे स्वयंप्रकाश रूपाने स्थित असल्याने कोणत्याही प्रमाणास विषय नाही. बघा आता सूक्ष्मता सांगायची आहे. अज्ञानापेक्षा सूक्ष्म आहे कोण? ब्रह्मचैतन्य. आणखीन हेतू दिला दुसरा. एक तर आश्रय भाव सांगितला. दुसरा हेतू काय बरं? की अज्ञान हे निधान अनुमानाचा विषय बनतं. पण आत्मा हा स्वयंप्रकाश असल्यामुळे अनुमानाचा सुद्धा विषय बनत नाही. नवे कोणत्याच प्रमाणाचा विषय बनत नाही कोण? आत्मा. म्हणजे तो प्रमेय नाही आहे, प्रमाज्ञानाचा विषय नाही आहे. तो आपल्या महिमेत स्थित आहे. कळलं? याच्यावरून काय ठरलं? की अज्ञानापेक्षा सूक्ष्म आणि व्यापक आहे कोण? ब्रह्मचैतन्य. आणि ब्रह्मचैतन्य स्वयंप्रकाश रूपाने स्थित असल्याने कोणत्याही प्रमाणास विषय नाही. लागलं? पुढे पहा. शरीरस्थ असलेले तिळाप्रमाणे ब्रह्माच्या ठाई एकदेशी असे अज्ञान स्थित आहे. मग अज्ञान म्हणजे का हो? मग त्या ब्रह्मापेक्षा सूक्ष्म आहे. अज्ञानापेक्षा अनंतपटीने व्यापक आहे कोण? ब्रह्म. म्हणून त्या ब्रह्माच्या किती भागावर अज्ञान राहतं? म्हणजे किती भागावर काय? एक तर खरा अर्थात भागच नाही आहे ब्रह्माला, कल्पित भाग. तो कसा? तर म्हणे उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे शरीरावर एखादा तीळ असावा, आहे की नाही? किती बारीक असतो तो? किती मोठा असतो? अत्यंत सूक्ष्म असतो, दिसत सुद्धा नाही. छोटासा बिंदू असतो, काळा तीळ, त्याला आपण म्हणतो. शरीरावर असतो की नाही? त्याप्रमाणे ब्रह्मचैतन्याच्या एका अंशावर आहे कोण? अज्ञान म्हणजे माया. आणि त्याच्यापेक्षा अनंत पटीने व्यापक आहे कोण? ब्रह्म. असा अर्थ आहे. शरीरस्थ असलेले तिळाप्रमाणे ब्रह्माच्या ठाई म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी एका देशावर असे अज्ञान स्थित आहे. आणि अवशेष स्थित जे ब्रह्म म्हणजे अज्ञानाच्या अतिरिक्त जे ब्रह्म, अज्ञानापेक्षा अनंतपटीने व्यापक आहे की नाही ब्रह्म? मग ते ब्रह्म अवशेष ब्रह्म. आणि अवशेष स्थित म्हणजे उरलेल्या जागेत स्थित जे ब्रह्म
शुद्ध स्वयंप्रकाश आहे असे श्रुतीमध्ये प्रतिपादन केले आहे. ब्रह्म कसं आहे? शुद्ध आहे. शुद्ध म्हणजे अविद्यादी मलाने रहित आहे. पुन्हा कसं आहे? स्वयंप्रकाश आहे. यास्तव यावरून ब्रह्मचैतन्य हे अज्ञानाहून सूक्ष्म आणि व्यापक आहे. ब्रह्मचैतन्य कसं ठरलं? अज्ञानापेक्षा सूक्ष्म आणि व्यापक. ब्रह्मचैतन्य अज्ञानाहून सूक्ष्म आणि व्यापक आहे. बरोबर. त्याच्या पुढे एक शब्द लिहा, अशा रीतीने. पुढची पंक्ती जोडल्या जाईल मग. अशा रीतीने सामान्य चैतन्य झालं ना. आतापर्यंत जो विचार सांगितला त्या सर्व विचाराने काय सिद्ध झालं हे शेवटच्या वेळीत सांगतात. अशा रीतीने सामान्य चैतन्य ब्रह्माची सर्व प्रपंचाहून सूक्ष्मता व व्यापकता आहे. समस्त प्रपंचावरून आहे की नाही. जेवढं मोठं ब्रह्मांड आपल्याला खूप मोठं ब्रह्मांड वाटतं, परंतु काहीच नाही आहे ब्रह्माच्या दृष्टिकोनातून. हे अत्यंत कसं आहे? अल्प आहे. कारण या ब्रह्मांडाला कारण असणारी मायाच जर त्या ब्रह्माच्या ठिकाणी कशी आहे? तिळाप्रमाणे आहे, तर त्याच्या अंतर्गत असणारं ब्रह्मांड केवढं असणार आहे? कळलं की नाही. म्हणून म्हटलं आहे की नाही परमात्म्याचं वर्णन करताना काय? अनंत ब्रह्मांड उदरी आहे की नाही. अनंत ब्रह्मांड त्याच्या पोटात आहे. एक दोन नाही, अनंत. कळलं की नाही. आपल्याला फक्त एकच माहिती आहे. काय? ब्रह्मांड. ते बी फक्त एक माहिती म्हणजे किती माहिती आहे? चतुर्दश भुवनात्मक ब्रह्मांड. चतुर्दश भुवन आपण म्हणतो, पण त्यापैकी 13 हे आपल्याला फक्त शास्त्रानेच माहिती आहे. आणि एवढा एकच माहिती आहे. त्या एक मध्ये सुद्धा सारी पृथ्वी माहिती आहे का आपल्याला? सारी भू माहिती आहे का? नाही. आपल्याला आपला तालुका सुद्धा पूर्ण माहित नाही आहे. किती गाव आपल्या तालुक्यात आहे, एका गावात किती माणसं आहे, काही माहिती आहे का? नाही आहे. इतका अल्पज्ञ आहे मनुष्य. परंतु स्वतःला काय समजतो? खूप बुद्धिमान समजतो, सर्वज्ञ समजतो. काही सर्वज्ञ नाही आहे. सर्वज्ञ फक्त कोण आहे? एकच, ईश्वर आहे. कळलं की नाही. चला. आणि यास्तव ब्रह्मचैतन्य हे अज्ञानाहून सूक्ष्म आणि व्यापक आहे. अशा रीतीने सामान्य चैतन्य ब्रह्माची सर्व प्रपंचाहून सूक्ष्मता व व्यापकता आहे. लागला अर्थ. पुढचा प्रश्न बघूया. आता प्रश्न आहे 198 नंबरचा. हा प्रश्न काय होता की सामान्य चैतन्य जे ब्रह्माची सर्वाहून अधिक सूक्ष्मता व व्यापकता कशी आहे ते सिद्ध करून दिलं इथं. बरोबर आहे की नाही. आता पुढे सामान्य चैतन्य 198 नंबरचा प्रश्न. सामान्य चैतन्य ज्ञान होण्यात काय निश्चय करावा? म्हणजे काय बरं? तर सामान्य चैतन्य जाणल्याने कोणता निश्चय करावा असा त्या प्रश्नाचा भाव आहे. काय? सामान्य चैतन्य जाणल्याने कोणता निश्चय करावा. म्हणजे सामान्य चैतन्य जाणला आपण आता, तर तो जाणल्याने कोणता निश्चय करावा असा प्रश्न. उत्तर, अस्ति भाती प्रिय रूपाने सामान्य चैतन्य ब्रह्म मी आहे की नाही असा निश्चय करायचा आहे. काय निश्चय करायचा? अस्ति भाती प्रिय रूपाने जे आहे कोण? सामान्य चैतन्य अर्थात ब्रह्म. ते ब्रह्मच काय आहे? जी मी आहे. मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे देवदत्त नाही, यज्ञदत्त नाही. हे शरीर मी नाही आहे. मी कोण आहे? मी ब्रह्म आहे. असं म्हणलं तर काय होईल बरं? की स्वतःच्या ठिकाणी जो स्वतःला परिच्छिन्न समजत होता त्याची परिच्छिन्नता जाते. केव्हा? मी ब्रह्म आहे असं म्हटल्याने काय होतं? स्वतःच्या ठिकाणची असणारी परिच्छिन्नता जाते. आणि ते ब्रह्म मी आहे असं म्हटल्याने काय जातं? ब्रह्म परोक्ष वाटतं आपल्याला हमेशा, त्याची परोक्षता निवृत्त होते, अपरोक्षता सिद्ध होते की ब्रह्म मी आहे. ओतप्रोत भावाने जाणायचं. ओतप्रोत भाव म्हणजे कसा? मी ब्रह्म आहे, ब्रह्म मी आहे. तदेव अहम, अहमेव तद. अशा रीतीने अस्ति भाती प्रिय रूपाने सामान्य चैतन्य ब्रह्म मी आहे. बरं पुढं पहा. मीच अस्ति भाती प्रिय रूपाने स्थित ते ब्रह्म चैतन्य आहे. स्थितच्या नंतर थोडासा अर्धविराम. आता पंक्ती पहा. मीच अस्ति भाती प्रिय रूपाने स्थित म्हणजे अस्ति भाती प्रिय रूपाने स्थित असणारा जो मी ते ब्रह्म चैतन्य आहे. कळलं? त्याच्यामुळे काय गेलं? ब्रह्मचैतन्यच मी आहे असं म्हणण्यातून परोक्षता जाते. परिच्छिन्नता आणि परोक्षता या दोन्ही धर्माची निवृत्ती होते. पुढे नाम रूपाधिक जगत माझे ठाई कल्पित आहे असा विचार करावा. ठीक आहे ना. नाम रूपात्मक असणार हे जगत कसं आहे? माझ्या ठिकाणी कल्पित. कशाप्रमाणे? स्वप्न पदार्थाप्रमाणे.
स्वप्न आपल्याला पडतं की नाही? वास्तविक स्वप्न पदार्थ असतात का? नसतात. पण जोपर्यंत स्वप्न दिसत असतं तोपर्यंत ते काय वाटतात? सत्य वाटतात. पण सत्य वाटले तरी ते सत्य नसतात. कळलं की नाही? मग काय की स्वप्न पदार्थ जसे माझ्या ठिकाणी कल्पित आहे, नाम मात्र आहे, दिसण्यापुरते आहेत, आभासिक आहे, काहीच त्यांना सत्ता नाही, त्याच्यापासून काही करता येत नाही, आहे की नाही? असं थोडी आहे की स्वप्नात तुम्हाला कोणी 10 किलो पेढे आणून दिले आणि तुमचं आता महिनाभराचं काम संपलं, खात बसले तुम्ही रोज अर्धा किलो. असं कधी होतं का? असं होत नाही. स्वप्नातल्या पदार्थाचा काही उपयोग नाही आहे, कल्पित आहे ना ते. म्हणून त्याचप्रमाणे हा दिसणारा समस्त प्रपंच कसा आहे? कल्पित आहे, काहीच कामाचा नाही आहे. कळलं की नाही? म्हणून हा माझ्या ठिकाणी अध्यस्त आहे, कल्पित आहे. कोण? हा समस्त प्रपंच. असा निश्चय करायचा आहे. आणि आपला या प्रपंचाच्या बाबतीत पूर्ण तसा निश्चय झाला की प्रपंच माझ्या ठिकाणी कल्पित आहे. हे कशाहून समजायचं? हे त्यावेळेस समजायचं स्वप्नात असताना, जेव्हा आपल्याला स्वप्न हे कल्पित वाटतं. आपल्याला स्वप्न पडतं की नाही? आणि स्वप्न हे कल्पित आहे किंवा मिथ्या आहे केव्हा कळतं आपल्याला? स्वप्नातून बाहेर आल्यावर. पण तसं नाही, स्वप्नात असताना जेव्हा हे कळेल हे कल्पित आहे म्हणून, तेव्हा समजायचं की आपला जगताविषयी आता निश्चय पक्का झाला आहे. काय? हे समस्त जगत कल्पित आहे, मिथ्या आहे, अनिर्वचनीय आहे. आणि जे अनिर्वचनीय आहे, मिथ्या आहे, कल्पित आहे, काहीच कामाचं नाही. 10 बायका केल्या तरी काही त्याचा उपयोग आहे का? काय उपयोग आहे? आणि 10 गाड्या घेतल्या आणि 50 एकर जमीन घेतली, काय त्याचा उपयोग आहे? ज्या जमिनीला तुम्ही आपलं म्हणता त्या जमिनीला आपलं म्हणणारे आतापर्यंत असे कितीतरी निघून गेले, आहे की नाही? पण त्यांची ती जमीन होऊ शकली नाही. आणि जर ती जमीन त्यांची होऊ शकली नाही तर आपली होईल का? पण मनुष्य म्हणतो की नाही, ही जमीन माझी आहे, 50 एकरचा मालक आहे मी. अरे भाऊ, तो बाप असंच म्हणत होता. तो आजाबी असंच म्हणत होता. पंजाब 10 पिढ्या गेल्या, ते सर्व असेच म्हणत होते. कोणी घेऊन गेले नाही आणि त्याच्यापासून त्यांना मोक्षही भेटला नाही. कशाला अभिमान करतो? अरे कल्पित आहे, याचा सदुपयोग कर फार तर. आणि स्वतः काय कर? स्वतःचा उद्धार करून घेण्याकरिता सदैव काय केला पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आशा सोडून द्यायची. घरच्यांनी आपल्याला दान देऊन टाकलंय ना, दानच, त्यात वादच नाही. आता त्यांनी 10 लाख रुपये देऊन जरी बोलवलं घरी, सांगायचं तुम्ही मला दान दिलंय ना, दान दिली वस्तू वापस घेत असतात का? तुम्ही तुमचे, मी माझा, तुमचा माझा काही संबंध नाही. फोन नंबर सुद्धा डिलीट करून टाकायचा. मला जर असं कोणी म्हणलं असतं नाही तुम्हाला दान दिलंय म्हणून बाबा, त्यांचा नंबर सुद्धा डिलीट करून टाकला असता. भेटायचा प्रश्नच नाही. ते जर आपल्याला सोडायला तयार, आपण काय त्यांना धडावं? गोष्ट बरोबर आहे की नाही? समोरची व्यक्ती जर आपल्याला सोडून देऊ राहिली तर आपण जर बळजबरी चिटकायचं त्या मुळ्यासारखं, जा तुम्ही तिकडं, आम्ही इकडं, आम्ही आमचा उद्धार करून घेऊ. मग कळलं की नाही? असा निश्चय असला पाहिजे. थोडं त्याला त्याच्यासाठी शरीरात काय असावं लागतं? पाणी. ज्याच्या शरीरात पाणी आहे ना तो निर्णय करतो मला असा, आणि ज्या शरीरात पाणी नाही आहे ना मग तो असंच कसं विनून कसं करू कसं सोडून. अरे काय करू? चला, नामरूपाधिक जगत माझे ठाई कल्पित आहे असा निश्चय करावा. कळलं? चला पुढचा प्रश्न 199 नंबरचा. अशा प्रकारे होणाऱ्या निश्चयाचे काय फळ आहे? बघा, आता फळ पण सांगतायत. म्हणजे समजा एखाद्याने असा निश्चय केला. काय निश्चय केला बरं? की सत चित आनंद स्वरूप ब्रह्म मी आहे, अस्तिभाती प्रिय रूपाने मी आहे की नाही? आणि नाम रूपाधिक जगत माझ्या ठिकाणी कल्पित आहे. समजा असा निश्चय केला, फल काय? उत्तर, अशा निश्चयाने सर्व अनर्थाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती रूप मोक्ष घडतो. एवढं मोठं फल प्राप्त होतं. समस्त अनर्थ म्हणजे दुःख, समस्त अनर्थाची निवृत्ती. नुसती अनर्थाची निवृत्ती नाही होत, इकडं परमानंदाची प्राप्ती. जेवण केलं म्हणजे नुसती भुकेच दुःख निवृत्त नाही होत, तृप्ती पण होते, आनंद पण वाटतो की नाही? तसंच आहे इथं. कळलं की नाही? सर्व अनर्थाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. समस्त अनर्थाच्या निवृत्तीकरिताच आपल्याला हे शरीर भेटलेलं आहे की नाही? पण ज्याच्यामुळे अनर्थाची निवृत्ती होणार आहे ते आपण करत नाही, आहे की नाही? उलट काय करतो की ज्याच्यामुळे अनर्थच होणार आहे त्याला धरण्याचा प्रयत्न करतो आणि इच्छा करतो अनर्थाची निवृत्ती व्हावी. आणि धरतो कशाला? ज्या अनर्थाला कारण आहे त्याला. कशी काय अनर्थाची निवृत्ती होईल बरं? होईल का? पोट होणारच नाही. पोट दुखू नये, पोट दुखणं बरं व्हावं, ध्यान द्या. पोट दुखणं बरं व्हावं असंही वाटतं,
आहे की नाही? काय वाटतं माणसाला की आपलं पोट दुखू नाही, मग आता गोळ्या घ्यावे की नाही, तर गोळ्या घेत नाही. बरं इकडे मिरची खायची सोडत नाही. बरं पोट दुखणं बरं होईल कसं काय? बरं होईल का? त्याला काय केलं पाहिजे? सांगतायत ना मोठे लोक, मिरची खाऊ नये, नाही खायची. भावा या 2 गोळ्या घे, पोट बरं होईल. तसं इथं शास्त्र सांगतंय ना की तुम्हाला अनर्थ आहे. अनर्थ म्हणजे जन्ममरणाचे संसार तुमच्या मागे आपल्या सर्वामागं लागलेला आहे आणि त्याच्यापासून आपल्याला काय व्हायचं आहे? सुटायचं आहे. आपण कशात आहोत? जेलमध्ये अडकलो आहे. कोणतं जल? पुनरपि जननम पुनरपि मरणम, आहे की नाही? याच्या हाच एक प्रकारचं काय जेल म्हणजे काय? बंधन. जेल म्हणजे काय? बंधन आहे ना. कुठं जाता येत नाही, कुठं फिरता येत नाही, काही करता येत नाही, कुठं फिरायला जावं वाटलं तरी जाता येत नाही, त्याला काय म्हणतात? बंधन. मग तसं हे जल, हा प्रपंच म्हणजे काय आहे? एक प्रकारचा जल आहे, बंधन आहे. आणि बंधनातून प्रत्येकाला सुटावं वाटतं की नाही? मग बंधनातून सुटण्याचा जो उपाय शास्त्राने सांगितला आहे तोच केला पाहिजे. काय उपाय सांगितलाय बरं? की सत चित आनंद स्वरूप असणारा अखंड एक रस ब्रह्म ते मी आहे आणि शरीराधिक सर्व कल्पित आहे, मिथ्या आहे, असा निश्चय. आणि हा निश्चय होत नसेल तर आपल्या बुद्धीची कमजोरी समजायची. आणि बुद्धीची ती कमजोरी म्हणजेच बुद्धीचं मांद्य म्हणा, कमजोरी म्हणा, ती दूर करण्याकरिता काय केली पाहिजे? उपासना केली पाहिजे, निष्काम उपासना केली पाहिजे, आहे की नाही? तर आपल्या बुद्धीची कमजोरी दूर होईल आणि एक दिवस नक्कीच ती स्थिती येईल. कोणती? अहम ब्रह्मास्मी, ब्राह्मी स्थिती. चला, अशा निश्चयाने सर्व अनर्थाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्तिरूप मोक्ष घडतो म्हणजे प्राप्त होतो. कळलं जी? चला, इति श्री विचार चंद्रोदय दर्शने सामान्य विशेष चैतन्य वर्णन नाम दशम कला समाप्ता. अशा रीतीने 10वी कला या ठिकाणी समाप्त होते. बरोबर? पुढचा घ्यायची का? 5 मिनिट राहिले. उद्याच घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.